डॉक्टर बळीराम शिंदे यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे की ज्याचं नाव आहे ऍक्शन रिसर्च म्हणजेच कृती संशोधन. कृती संशोधन म्हणजे काय आहे? कृती संशोधनाचे प्रकार, कृती संशोधनाची वैशिष्ट्ये आणि कृती संशोधन कसे केले जाते याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृती संशोधन एक संशोधनाची शास्त्रीय पद्धत आहे. अनेक संशोधन आहेत, त्यापैकी मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. उपयोजित संशोधनाचाच एक कृती संशोधन एक प्रकार आहे. प्रथम कृती संशोधनाची संकल्पना स्टीफन कोरे यांनी मांडली. कर्ट लेविनने 1940 मध्ये कृती संशोधन म्हणजे एक चक्रीय आवर्तनाची मांडणी होय असं म्हटले. मग चक्रीय आवर्तन म्हणजे नेमकं काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. कृती संशोधन याबाबत शिक्षण प्रणालीमध्ये सुधार आणि परिवर्तन आणण्याकरिता कृती संशोधन एक उपयुक्त संशोधन पद्धती आहे. जॉन ड्यू यांनी प्रत्यक्षात कृती संशोधन या शब्दाचा वापर केलेला नाही, परंतु त्यांच्या विचारात कृती संशोधनाची बीजे लक्षात येतात. कृती संशोधन ही संकल्पना अधिक स्पष्ट करून या संकल्पनेला विकसित करण्याचे कार्य कर्ट लेविन यांनी केले. कर्ट लेविन यांनी संशोधन म्हणजेच चक्रीय आवर्तनाची मांडणी होय असं म्हटले. 1990 मध्ये अमेरिकेतील मिनेसोटा या विद्यापीठात शास्त्रीय पद्धतीने कृती संशोधनाला सुरुवात झाली. मग कृती संशोधन म्हणजे नेमकं काय आहे? ऍक्शन रिसर्च इज अ मेथड ऑफ systematic inquiry that teacher undertake a research of their own practice. The inquiry involved in action research is often visualized as the cyclical process. कृती संशोधन ही एक शास्त्रीय इन्क्वायरी पद्धत आहे की जी शिक्षक त्याच्या स्वतःच्या सरावाने संशोधक म्हणून कार्य करतो. कृती संशोधनामध्ये गुंतलेली चौकशी बऱ्याचदा चक्रीय प्रक्रिया म्हणून दर्शवली जाते. मग चक्रीय प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे एकदा सापडलेली समस्या किंवा निर्माण झालेली समस्या त्याच्यावरती उपाय शोधून परत त्याचं समाधान होते का नाही हे पाहिले जाते आणि नंतर परत समस्या उद्भवती का हे पाहिलं जातं. परत समस्या उद्भवली तर नंतर सोल्युशन आणि नंतर ऍक्शन, या प्रकारची एक चक्रीय आवर्तन असतं. मग कृती संशोधन ही शिक्षण प्रणालीमध्ये किंवा अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये एक कृती संशोधन केलं जातं. कृती संशोधन म्हणजे नेमकं काय की प्राप्त परिस्थितीमध्ये एखादी समस्या निर्माण झाल्यावर ती समस्या शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने मांडणी करू त्या समस्येवरती उपाय शोधणे म्हणजेच कृती संशोधन. म्हणजे तात्काळ म्हणजे इमिडिएटली एखादा प्रसंग ओढवला किंवा एखादी समस्या निर्माण झाली, ती समस्या सोडवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने एक सिस्टमॅटिक शास्त्रशुद्ध पद्धतीने पद्धतशीरपणे मांडणी करून अनेक पर्यायांचा मार्ग वापरून ती समस्या सोडवली जाते आणि उपाय सुचवला जातो, त्यालाच कृती संशोधन असं म्हणतात. स्टीफन कोरे यांच्या मते कृती संशोधन म्हणजे काय? आपले निर्णय उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्याचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्या वैज्ञानिक पद्धतीने स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच कृती संशोधन. चक्रीय आवर्तन जी काही कर्ट लेविन यांनी 1940 मध्ये जी काही कृती संशोधन म्हणजे चक्रीय आवर्तन होय असं म्हटलेलं आहे. लेविन यांच्या मते 4 टप्पे मिळून एक आवर्तन म्हणजेच सायकल पूर्ण होते. समस्या पूर्णतः दूर होईपर्यंत ती कृती सतत होत असते. म्हणजेच पहिल्या आवर्तनात समस्या दूर झाली नाही तर दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात करावी लागते. म्हणजे थोडक्यात जी समस्या आहे म्हणजे समस्या सोडवण्यासाठी प्लॅन बनवला जातो. मग तो प्लॅन बनवल्यानंतर नियोजन केलं जातं आणि नंतर प्रत्यक्ष कृती केली जाते म्हणजे ऍक्ट केली जाते. त्यानंतर परत तिसरी अवस्था म्हणजे ऑब्झर्वेशन, केलेली कृती योग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी ऑब्झर्वेशन केलं जातं, पडताळा करून पाहिला जातो. त्यानंतर त्याचा काय परिणाम झालाय रिफ्लेक्ट पाहिला जातो. जो प्लॅन आहे प्लॅन राबवलेला तो उपयोगी पडला का नाही हे पाहिलं जातं आणि नंतर तो प्लॅन जर व्यवस्थित झालेला असेल तर परत व्यवस्थित
रिवाइज्ड प्लॅन बनवला जातो. जर काही कमतरता असेल तर रिवाइज्ड प्लॅन आखून परत ऍक्ट केले जाते किंवा कृती केली जाते, परत निरीक्षण केलं जातं, परत फीडबॅक मध्ये घेतला जातो किंवा चिंतन किंवा रिफ्लेक्शन किंवा प्रत्यावरण, परत नियोजन बनवलं जातं. ही एक प्रकारचे एक सतत चक्रीय आवर्तन आहे. म्हणजे समस्या, कृती, निरीक्षण, प्रत्यावरण, परत नियोजन या प्रकारचं स्वरूपाचं आवर्तन असतात. समस्या पहिल्याच आवर्तनात दूर झाली असेल तर दुसऱ्या आवर्तनाची आवश्यकता नसते. कृती संशोधन संकल्पनेमध्ये सुधारणा करीत शैक्षणिक संशोधन क्षेत्रात तिला अनेक महत्व प्राप्त झाले आहे. याचे श्रेय अमेरिकेतील विद्यापीठातील कृती संशोधन अध्यापक स्टीफन कोरे यांना जाते. स्टीफन कोरे यांनी जे कृती संशोधन आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये प्लॅनिंग म्हणजे नियोजन, कृती कार्यवाही म्हणजे ऍक्टिंग, निरीक्षण ऑब्झर्वेशन आणि चौथा आहे चिंतन किंवा प्रत्यावरण, यालाच रिफ्लेक्शन असं म्हटलं. आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्याचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्याचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृती संशोधन. मग आपल्या समस्या वैज्ञानिक पद्धतीने परंतु स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच कृती संशोधन. कृती संशोधन कशासाठी? आपले निर्णय व उपक्रम याबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून, निर्णय व उपक्रमामध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून, उपक्रमाचे समस्याचे योग्य तऱ्हेने मूल्यमापन व्हावे म्हणून कृती संशोधन करणे महत्वाचे आहे. कृती संशोधन ही स्वतः समस्या शोधून शास्त्रीय पद्धतीने मांडून ती सोडवण्याची विधी म्हणजेच कृती संशोधन. कृती संशोधन ही आत्मचिंतनाची एक शोध पद्धती असून विशिष्ट सामाजिक परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या कामात त्याच्या स्वरूप व परिस्थिती विषयक ज्ञानात सुधारणा करण्याच्या हेतूने हाती घेतलेले एक कार्य म्हणजे संशोधन. मग कृती संशोधन म्हणजेच सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेली व्यावहारिक समस्या तथ्याच्या आधारे सोडवणे, आपल्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा व्हावी, हा या संशोधनाचा प्रमुख हेतू आहे. या संशोधनात संशोधक, व्यावसायिक व सामान्य लोकांचा सहयोग घेतला जातो. एखादी व्यावसायिक, या ठिकाणी व्यावसायिक कोणाला म्हटलेलं आहे की शिक्षण क्षेत्रात संबंधित असणारा व्यावसायिक असणारा, त्याच्या उद्योगामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये काही समस्या निर्माण झाली किंवा त्याचा प्लॅन, त्याचे निर्णय, त्याचा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी जो कृती कार्यक्रम अवलंब करतो, तो योग्य परिस्थितीमध्ये स्वतःच्या कामाच्या स्वरूपात व परिस्थितीजन्य ज्ञानात सुधारणा करणे हे एक उद्दिष्ट आहे. संशोधन स्वतः करायचे असते. संशोधन यामध्ये व्यावहारिक समस्या निश्चित असते. मग ती समस्या कोणती आहे हे अगोदर आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्या आधारावर पुढील प्रक्रिया अवलंबून असते. कामात सुधारणा घडवून आणण्याचा हा प्रमुख उद्देश आहे. समस्या समाधानाकरता समस्येशी संबंधित आपल्याला जाणीव करून घेतली पाहिजे. पहिल्यांदा समस्येची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे डायग्नोसिस, आयडेंटिफाय अँड डेफिनेशन ऑफ द प्रॉब्लेम. आपल्या व्यवसायामध्ये किंवा शिक्षणामध्ये किंवा एखाद्या वर्गामध्ये शिक्षकाला निर्माण झालेली समस्या, काय समस्या, अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. एक प्रशासनाच्या संदर्भात असू शकते, विद्यार्थ्याच्या संबंधित असू शकते, करिक्युलमच्या बाबतीत समस्या असू शकते. मग याबाबत शालेय समस्या स्वतःच्या प्रयत्नाने स्थानिक स्वरूपावरून शास्त्रीय पद्धतीने सोडवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतो. मग त्यासाठी जी समस्या आहे ती समस्याची एकदा जाणीव झाल्यानंतर पुढची कृती करतो, म्हणजे ऍक्शन प्लॅनिंग करतो. कन्सिडरेशन ऑफ द अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ऍक्शन फॉर द प्रॉब्लेम सोल्युशन. जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी शिक्षक काहीतरी एक प्रोग्राम बनवतो, ऍक्शन प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन प्रत्यक्ष विद्यार्थ्यावरती राबवतो, म्हणजे सिलेक्शन ऑफ द कोर्स
ऑफ द ऍक्शन. शाळेसंदर्भात अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्या समस्येची वर्गीकरण स्थूलमानाने वर्ग अध्यापनाच्या बाबतीत जाणवणाऱ्या समस्या आहेत किंवा वर्ग अध्यापनामध्ये जाणवणाऱ्या समस्येमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, ज्यामध्ये मुलांचे शाळेमध्ये उशिरा येणे, शाळेमधून मध्येच निघून जाणे किंवा शाळेमध्ये नेहमी असणारी अनुपस्थिती किंवा मुलांचा निकोप विकास करण्यासाठी त्यांना लागणाऱ्या आवश्यक सुविधांमध्ये निर्माण होणारे अडथळे, चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, या सर्व समस्या किंवा व्यवस्थित वाचन करता न येणे, जोडाक्षराचे व्यवस्थित उच्चारण व लेखन न करता येणे, गुणाकार व सामान्य भागाकार करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, भावनांची योग्य शब्द किंवा शब्दांची योग्य मांडणी करता न येणे, शब्दांचा नेमका अर्थ न समजणे, आणि या अशाच प्रकारच्या अनेक समस्या उद्भवतात किंवा या ठिकाणी तात्कालिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेली समस्या. उदाहरणार्थ की विद्यार्थी दररोज उशिरा शाळेला येतात, मग यावरती त्यांना शिक्षा करणे, पनिशमेंट देणे हा त्याचा उपाय नाही, परंतु ही समस्या आहे की विद्यार्थी शाळेला उशिरा येतात, का येतात ही आपली समस्या आहे. मग या समस्याच्या आधारे त्याची कारणांचा शोध घेतला जातो. मग कारणांचा शोध कोणता आहे की अनेक प्रकारची माहिती मिळवली जाते, विद्यार्थ्यांना विचारलं जातं, पालकांना विचारलं जातं, नेमकं काय कारण याचा शोध घेतला जातो. की शाळेचं अंतर दूर असेल, थंडीचा कालावधी आलेला असेल किंवा अनेक कारणाचे असे परिकल्पना मांडून काय तथ्य आहे समोर येते हे पाहिलं जातं आणि त्यावरती उपाय शोधला जातो. त्यामुळे विद्यार्थी शाळेवर वेळेवर येतील किंवा विद्यार्थी नियमित शाळेला अनुपस्थित असतात, गैरहजर असतात, ही एक समस्या आहे शालेय प्रशासनासमोरली, समोरची. मग ही समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे? मग यासाठी कृती संशोधन हा राबवला पाहिजे, त्याच्या पाठीमाग कारणांचा शोध घेतला पाहिजे, त्यावरती उपाय शोधले पाहिजेत. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये अनुपस्थितीचा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी कृती संशोधन हाती घेणं गरजेचं आहे. मग कृती संशोधनाची कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्यामध्ये संशोधक म्हणजे शिक्षक हा त्या प्रणालीचा परिस्थितीचा प्रमुख घटक असतो. स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. कृती संशोधनाची अंमलबजावणी सहकारी तत्वावर अवलंबून असते. कृती संशोधनाची दिशा व्यवहाराकडून सिद्धांताकडे जाणारी असते. जे निष्कर्ष येतात त्याची उपयोजना म्हणून अंमलबजावणी केली जाते. अशा अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन तयार केला जातो, प्रत्यक्ष कृती राबवली जाते, त्याच्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. आपण जो प्लॅन राबवला आहे त्या प्लॅन सक्सेस झाला का नाही याबाबत मूल्यमापन केलं जातं, इव्हॅल्युएटिंग केलं जातं, स्पेसिफाईंग द लर्निंग, आयडेंटिफाय द जनरल फाइंडिंग, जे काही निष्कर्ष मिळालेले आहेत ते निष्कर्षाचा व्यवस्थित उपयोग होतो का नाही हे पाहिलं जातं. आणि जर समस्या संपली तर परत पुढे प्लॅन केला जात नाही, पुढं निर्माण होणाऱ्या समस्याचा शोध घेतला जातो. मग कृती संशोधनाची प्रक्रिया नेमकी काय आहे? आयडेंटिफाय अ प्रॉब्लेम टू बी द स्टडी. जी समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्या कोणत्या आहे? शाळेच्या संदर्भात असेल, प्रशासन संदर्भात असेल, करिक्युलमच्या संदर्भात असेल, स्टुडंट रिलेटेड असेल, आणखी सोसायटीच्या संदर्भात असेल, कोणत्याही बाबतीत जी समस्या आहे ती समस्या अगोदर स्पष्टपणे मांडणे गरजेचं आहे. त्यानंतर ती समस्या मांडलेली आहे त्या समस्येच्या संबंधित डाटा कलेक्ट केला जातो. त्यानंतर ऑर्गनाइज, अनालाइज आणि इंटरप्रेट द डाटा एकत्रित संकलित करून त्याच्यावरती विश्लेषण करून आणि त्याचा अर्थ लावला जातो. मग जो समस्या आहे तिचा अर्थ लावल्यानंतर डेव्हलप अ प्लॅन टू अड्रेसिंग द प्रॉब्लेम. तो समस्या सोडवण्यासाठी एक निश्चित प्लॅन, एक कृती आराखडा तयार केला जातो आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंट द प्लॅन, तो प्रत्यक्ष आराखडा राबवला जातो. evaluate the result of the action taken. प्रत्यक्ष
राबवल्यानंतर त्याचं मूल्यमापन केलं जातं, त्याचा काय निष्कर्ष येतात ते पाहिलं जाते. आयडेंटिफाय अ न्यू प्रॉब्लेम, जर ती समस्या संपलेली असेल तर दुसरा प्रॉब्लेम निर्माण होतो का हे पाहिलं जातं, किंवा तोच प्रश्न किंवा ती समस्या संपली का नाही हे पाहिलं जातं. रिपीट द प्रोसेस, परत जर नाही संपली समस्या तर परत प्लॅन तयार केला, तो ऍक्शन केलं जाते, इव्हॅल्युएट केलं जातं आणि समस्या संपली का नाही या प्रकारचं व्हेरीफाय केलं जातं. कृती संशोधन आणि मूलभूत संशोधन यामध्ये एक मूलभूत फरक आहे. कृती संशोधन एक की तात्कालिक स्वरूपात निर्माण झाली समस्या सोडवण्यासाठी एक जो प्लॅन तयार करतो त्याला आपण कृती संशोधन म्हणतो. तर मूलभूत संशोधन म्हणजे नेमकं काय आहे? मूलभूत संशोधनाच्या बाबतीत की नवीन ज्ञान, नवीन तत्वे, सिद्धांत बांधण्यासाठी एक संशोधन केलं जातं, त्याला मूलभूत संशोधन किंवा फंडामेंटल रिसर्च म्हटलं जातं. मग या दोन्हीचं उद्दिष्ट काय आहे? ऍक्शन रिसर्चचं उद्दिष्ट आहे लुक फॉर द सोल्युशन टू द प्रिव्हेंट स्कूल एज्युकेशनल प्रॉब्लेम्स. तात्काळ एखादी शैक्षणिक संदर्भात समस्या निर्माण झाली असेल ती सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु फंडामेंटल रिसर्च मध्ये सर्च अ न्यू फॅक्ट अँड इस्टॅब्लिश युनिव्हर्सल ट्रूथ, नवीन एखादं तत्व किंवा सिद्धांत शोधण्यासाठी संशोधन केलं जातं आणि त्याचं जनरलायझेशन, सामान्यीकरण युनिव्हर्सल असतं, किंवा एक सार्वत्रिक किंवा सार्वभौमिक सत्य जाणून घेण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला मूलभूत संशोधन असं म्हटलं जातं. एरिया ऑफ द पॉप्युलेशन, जे काही सॅम्पल निवडला जातो किंवा एरिया जो असतो ज्यावरती संशोधन करण्याचं असतं तो एरिया. कंडक्टिंग इन द कंटेक्स्ट ऑफ द जनरल सर्क्युटम्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. एकंदरीत जो एरिया असतो तो खूप वास्ट असतो, मोठा असतो. आणि ऍक्शन रिसर्चच्या बाबतीत जो पॉप्युलेशन असतं, प्रॉब्लेम रिलेटेड टू स्पेसिफिक स्कूल, एखाद्या शाळेच्या संदर्भात असणारी समस्या, मग ती शाळा ही काय असतं, पॉप्युलेशन असतं, किंवा ठराविक वर्ग, ठराविक संस्था किंवा ठराविक अभ्यासक्रम. नेचर ऑफ द प्रॉब्लेम, जे संशोधन समस्याचा जो काही स्वरूप आहे फंडामेंटल रिसर्च मध्ये एक सैद्धांतिक आणि वर्ल्ड वाईड स्वरूपाचं असतं, वैश्विकरित्या मोठे असते, सिद्धांत स्वरूपाचं असतं. आणि ऍक्शन रिसर्च प्रॅक्टिकली आणि नॅरो, म्हणजे एक प्रत्यक्ष कृती, वास्तविक स्वरूपामध्ये निर्माण झालेली समस्यावरती एक प्रॅक्टिकली उपाय सुचवला जातो आणि एक संकुचित स्वरूपाची एक 2 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये हे ऍक्शन रिसर्च पूर्ण होतं आणि समस्यावरती उत्तर सापडलं जातं. म्हणजे एक संकुचित स्वरूपाचं किंवा अगदी छोट्या स्वरूपाचं स्वरूप आहे. सॅम्पल लार्ज आणि गॅदर्ड फ्रॉम द आउटसाइड, खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून सॅम्पल नमुना निवड केला जातो. ऍक्शन रिसर्च मध्ये लिमिटेड अँड गॅदर्ड ओनली फ्रॉम द रिलेटेड स्कूल. कृती संशोधनाचा जो नमुना निवडला जातो तो प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम फेस करणारे विद्यार्थी असतील त्या रिलेटेड तो शाळा निवडली जाते. आणि जे काही आउटकम किंवा रिझल्ट येतात कॅन बी युनिव्हर्सल, म्हणजे फंडामेंटल रिसर्च मध्ये जे काही निष्कर्ष येतात, सिद्धांत निर्माण होतात ते युनिव्हर्सली असतात, म्हणजे त्याचं जनरलायझेशन करता येतं, सामान्यीकरण करता येतं. परंतु ऍक्शन रिसर्च मध्ये रिलेटेड द स्पेसिफिक स्कूल, म्हणजे जे काही निर्माणावर मिळणारे निष्कर्ष आहेत ते फक्त त्या शाळेशी लागू होतात. टाइम, कालावधी किती आहे? अनलिमिटेड, कॅन बी वर्क लाईफ लॉंग. मूलभूत संशोधनाला कालावधी लागणारा खूप दीर्घ असतो, लॉंग लाईफ असतो आणि त्याला काही बंधन नसतं. परंतु कृती संशोधनामध्ये वेळेचं बंधन असतं, जास्तीत जास्त मॅक्झिमम 1 सेशन. संशोधन प्रक्रिया की मूलभूत संशोधनाला एक टेक्निकल, एक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते की ज्यामध्ये संशोधन करण्यास वेळ आणि पैसा कमी लागेल आणि कष्टही कमी लागते. परंतु कृती संशोधन हा फ्लेक्सिबल, म्हणजे लवचिक स्वरूपाचा असतो, त्याला टेक्नॉलॉजी गरज असेलच असं सांगता येत नाही. परंतु मूलभूत संशोधनामध्ये निर्माण होणारा खूप मोठ्या संख्येने डेटा आहे किंवा संख्या आहे, त्या संख्येमध्ये कॉम्प्युटरची आवश्यकता असते, मग त्यामध्ये काही प्रोसेस करण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते. परंतु
ऍक्शन रिसर्च मध्ये टेक्निकल नॉलेजची काही गरज नसते किंवा असेल आवश्यकता आहेच असं नाही. संशोधक मूलभूत संशोधनामध्ये कोणी बी संशोधक असू शकतो, की यामध्ये फक्त शाळेची संबंधित असेल असं नाही, परंतु कृती संशोधनामध्ये ज्या व्यवसायाची जो व्यक्ती महत्वपूर्ण आहे, महत्वाचा व्यक्ती आहे, तोच त्या शाळेचं किंवा त्या समस्येसंदर्भात संशोधन करू शकतो. शाळेच्या बाबतीत असेल तर शिक्षक असेल किंवा प्रशासन संदर्भात असेल तर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील. कलेक्शन ऑफ द डाटा, ऑथेंटिक टूल्स आर यूज्ड. मूलभूत संशोधनामध्ये प्रदत्त किंवा माहितीचे संकलन करण्यासाठी एक शास्त्रशुद्ध किंवा प्रमाणित साधनाचा उपयोग केला जातो, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड टूल असतील त्याचा उपयोग केला जातो. परंतु ऍक्शन रिसर्च मध्ये की टीचर मेड टेस्ट आर यूज्ड, म्हणजे शिक्षकांनी तयार केलेली चाचणी उपयोगात आणली जाते. अनालिसिस ऑफ द डाटा, कॉम्प्लेक्स स्टॅटिस्टिक आर यूज्ड. मूलभूत संशोधनामध्ये जे काही संख्याशास्त्रीय परिमाण वापरले जाते ते कठीण स्वरूपाचे असते किंवा मोठ्या स्वरूपाचे असते, किंवा यामध्ये उदाहरणार्थ एनोवा, एन्कोवा, मॅनहॅटनी यासारख्या संख्याशास्त्रीय परिमाणाचा वापर केला जातो. परंतु ऍक्शन रिसर्च मध्ये जे काही स्टॅटिस्टिक अनालिसिस करायचे असते त्यासाठी एक साधारण जनरल स्टॅटिस्टिकचा उपयोग केला जातो, जसे की सेंट्रल टेंडन्सी आहे, त्याच्यामध्ये मीन, मीडियन, मोड आहे, किंवा सेंट्रल टेंडन्सी आहे त्यामध्ये रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन या स्वरूपाच्या संख्याशास्त्राचा परिमाणाचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने मूलभूत संशोधन आणि कृती संशोधन यामध्ये फरक सांगता येतो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांनाही पाठवा, सबस्क्राईब करा. जर काही अडचण असेल, काही जर विचारायचं असेल, शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवा. तुमचं स्वागतच आहे.